हाय गाईज, माझं नाव आदित्य सचिन मोरे. तर शारदा शेअर मार्केट अकॅडमीमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करतो. तर 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन देऊन प्रत्येकाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे जमलेच पाहिजे. आपल्या आज भेटीला आलेले आहेत आपलेच विद्यार्थी केदार सर. तर आपण आज यांच्याशी एक मजेशीर गप्पा करणार आहोत. गुड इव्हनिंग सर, फर्स्ट ऑफ ऑल. आणि सर, प्रॅक्टिस कशी चालू आहे तुमची? प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे. ते प्रॅक्टिस करायला लागते. मेन म्हणजे असं नाही की नुसतं इथून गेलं घरी बघितलं झालं, तसं नाही. प्रॅक्टिस करायला लागते. मेन म्हणजे टाइम द्यावा लागतो प्रॅक्टिससाठी खूप. तर सर, ऑनलाईन एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन मध्ये तर तुम्हाला काय फरक जाणवतो? प्रॅक्टिकल आणि ऑनलाईन ह्यात बराच डिफरन्स आहे. आपण एखादी गोष्ट कसं एखादी करून घेतली तरच करतो. थोडक्यात आपण कसं एक मेंढी आहे आणि पुढे एक धनगर असतो हाकायला, तरच ती मेंढी पुढे जाते. Yes. तसं आहे आपलं म्हणजे प्रॅक्टिकल. म्हणजे इतकं गरजेचं आहे ना ते खूप. आणि ऑनलाईन म्हणजे बघितलं झालं संपलं तिथं. डेफिनेटली सर. म्हणजे एखादा स्टुडंट असतो त्याच्याकडनं प्रॅक्टिकली करून घेणं खूप गरजेचं आहे आता ह्या काळामध्ये. कारण की मोस्ट ऑफ दिस टाइम की असं होतं, हे आता आपण जर पाहिलं तर आपण ऍडमिशन घेतो आणि नंतर टीचर्स हे रिस्पॉन्सिबिलिटी असतात की ऑल क्लासला शिकवणं, तर त्यांच्याकडून करून घेत नाहीत. तर त्यामध्ये एक एक कॉन्सेप्ट क्लिअर होणं, तर ते किती गरजेचं आहे सर? कॉन्सेप्ट म्हणजे प्रत्येक टूल्स आपल्याला वापरता आलं पाहिजे. ह्याच्यावर महत्व आहे ह्याचं खूप. जर ते क्लिअरच झालं नाही की आपल्याला समजा फिबोनाची टूल आहे ते माहितच नाही लावायचं कुठून, तर आपण काय करणार आहे? लाईव्ह मध्ये बसलो, बाबा इथून लाव का तिथून लाव, काहीच नाही. जर कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर अवघड आहे. मग ही गोष्टच अवघड आहे. डेफिनेटली सर. तर स्टॉक मार्केट शिकायचं म्हटलं तर त्यामध्ये आपलं जर शिकायचं असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं शॉर्टकट आहे का? शॉर्टकट नाही. अख्ख्या आयुष्यात आपल्या शॉर्टकट नाही. आणि हे आपल्याशी आयुष्याची असं नाही वे एक एक पॅरलल. जॉईन आहे आपल्याशी. थोडक्यात म्हणजे निसर्गात जे चाललंय ते शेअर मार्केट मध्ये चाललंय. हे जास्त कोणाला कळून येत नाही. इथं फक्त शिकवतात म्हणून ते कळतंय हळूहळू. येस सर. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणेच स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर कोणत्याही प्रकारचं शॉर्टकट नाहीये. नाही. तर म्हणजे स्टॉक मार्केट शिकायला एक प्रकारे किती वेळ लागतो साधारण? वेळ तसं म्हणताच येणार नाही की असं एक लिमिटेड टाइम किंवा ठरवून एक वर्षातच शिकणार. प्रत्येकाच्या माइंडसेटवर डिपेंड आहे. ग्रास्पिंग पॉवर किती आहे प्रत्येकाची त्याच्यावर ते अवलंबून आहे सगळं. की काहींना 6 महिन्यात, काय काय जण त्या लेवलला जातात, काय काय जण वर्षांनी, काय काय जण 2 वर्षांनी. प्रत्येकाच्या लेवलनुसार आहे ते. म्हणजे आपल्या ज्या स्टॉक मार्केटमध्ये बारीक बारीक कॉन्सेप्ट असतात त्या प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर होणं खूप क्लिअर गरजेचं आहे. होणं गरजेचं आहे. येस, काय डेफिनेटली काय सर. जण काय असतात की उगाच पुढचा म्हणला ना झालं झालं, मग त्याला नंतर कळतं की बाबा आपण इथंच असंच विषयच आपला संपलाय. तर 15-20 दिवस ट्रेडिंग प्रॅक्टिस करून आपण ट्रेडिंग चालू करू शकतो का सर? त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, 15-20 दिवसात शक्यच नाही. एखादी गोष्ट शिकायचं म्हणलं तरी त्याला प्रॅक्टिस करून एक 10-15 दिवस तरी असंच जाते एखाद्या गोष्टीला. 15-20 दिवसात पूर्ण होणं शक्यच नाही. आणि त्यात हा जागतिक लेवलचा बिझनेस आहे येस. की तो बिझनेस असा थोडक्यात उरकल तसा नाहीये. तर ट्रेडिंग मध्ये कॅपिटल वाचवण्यावरती आपलं लक्ष दिलं पाहिजे की आपल्या प्रॉफिट वरती लक्ष दिलं पाहिजे? कॅपिटल वाचवण्यावरती. कारण प्रॉफिट हा कॅपिटल वाचवलं तरच होणार आहे. पहिल्यांदा आपण म्हणलं नाही नाही इथं आपल्याला 1000 रुपये भेटलेच पाहिजेत, पण इथं कॅपिटल चाललंय ती नंतर 1000 कमवायचे कसे? मग कॅपिटलच गेलं आपलं. कॅपिटल हे वाचवलं. एकंदरीत जर पाहायला गेलं, जर आपल्याला म्हटलं की आपला स्टॉक मार्केट मधनं एवढा रेव्हेन्यू जनरेट करायचा, पण त्यासाठी आपल्याकडे कोणत्या प्रकारचं कॅपिटलच नसेल तर आपण कशाच प्रकारे आपण त्यातून रेव्हेन्यू जनरेट करू शकत नाही. तर लवकर ट्रेड मिळणं आणि कन्फर्म ट्रेड मिळणं, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लवकर आणि कन्फर्म म्हणजे कसं की कन्फर्म म्हणजे आपल्याला इथं म्हणजे 100% आपण जे अनालाइज केलंय की बाबा इथून असं होईल इथून असं होईल, त्या लेव्हलला गेल्यावर शेअर जो आपण स्टॉक घेतलाय शेअर घेतलाय ते तिथून तो थोडा वर जाणार आहे हा कन्फर्म. की आपला तिथं एक ठराविक प्रॉफिट होणार आहे 1:2 काय असेल तो. पण लवकर घ्यायचं म्हणल्यावर जिथं बिग प्लेअर असतो तिथून तो काय करतो, थोडं वर जातो, कधी कधी खाली येतो. मग तिथं आपला लॉस होणं 100% तसं म्हणताच येईल. त्यामुळे कन्फर्म ट्रेडचीच वाट बघावी की आता झालाय म्हणून, पण तिथं आपलं सगळं अनालाइज नाही अजून काय, तिथं नाही घ्यायचा शक्यतो. म्हणजे कन्फर्म ट्रेड आपल्याला जेव्हा कळतो की आपलं जेव्हा प्रॅक्टिस
खूप असते. ओके, तर त्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं पण खूप महत्वाचं असतं आणि त्यासोबतच नॉलेज मध्ये पण आपल्या इम्प्रुव्हमेंट झालीच पाहिजे. तर सर टेक्निकल बरोबरच बायर सेलरची सायकोलॉजी तर आपण ओळखतो ते गरजेचं आहे का? गरजेचं आहे. बायर सेलर म्हणजे कोण? हे आपणच आहे थोडक्यात, जे ते जसा कॅपिटल घेऊन जसं तसं ते करतं. आता ते जसा विचार करतात तसं शक्यतो आपण नाही करणार, पण ते नक्की करणार काय की ठराविक लेवलला गेल्यावर की बाबा इथून सेल करतील, तिथं आपण असं सावध राहिलं पाहिजे की बाबा इथं हा सेल करल, जरा सांभाळून. त्यामुळे त्यांचं फक्त पहिलं वाळखायचं, मग बाकीचं काय ते. मग त्यात पण वाळखायला खूप टाइम जातो. असं नाही की आज बसलो हा इथून हा करणार नाही, तसं नाही. डेफिनेटली सर. तर न लिहिता कोणत्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे कोणत्या प्रकारची गोष्ट न लिहिता तर ते मनामध्ये राहतात, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लिहितं म्हणजे कसं की लिहिलं ते आपल्याला सवय लागते, ते लिहिण्यावर जास्त डिपेंड नाही राहिलं पाहिजे. आणि प्रॅक्टिस केली ना असं मनामध्ये एखादी गोष्ट अशी राहतेच. एखादी आपण कसं लहानपणापासून गणपती बाप्पा मोरया हे लिहिलं नाही आतापर्यंत, कोणीच नाही लिहिलं. फक्त तुम्ही म्हणला गणपती बाप्पा, मी म्हणणार मोरया, झालं एवढंच. ती बारक्या पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत लक्षात आहे, त्यांनी कोणीच लिहिलं नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्या न लिहिता लक्षात त्या एक प्रकारे आपल्या हॅबिच्युअलच बनतात, हॅबिटच बनत जाते. फॉर एक्झाम्पल ट्रेडिंग मध्ये म्हणजे आपल्याला कळतं की ह्या टाइमला आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे आणि ह्या टाइमला आपल्याला घ्यायचा नाहीये, थांबायचंय, वेट करायचंय. ओके सर. आणि तर ह्या ट्रेडिंग मध्ये मेडिटेशन आणि ट्रेडिंग याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? मेडिटेशन म्हणजे आपल्या स्वभावावर अख्खं ते. आपला स्वभाव कसा चिडचिड आहे, पुढं काय, तसं मेडिटेशनने आपण एक स्थिर बसतो. 1-2 मिनिटं 3 मिनिटं काय ठरलेलं असेल ती वेळ स्थिर बसतो. ती लगेच नाही अनुभवत, 1 महिना 2 महिना केलं, त्यानंतर हळूहळू इम्प्लिमेंट होते त्यात की जरा शांत स्वभाव होतो. पुढं काय ते मेडिटेशन करणं लय गरजेचं आहे. यात ट्रेड भेटला आणि त्यात लॉस झाला, आपण काय म्हणणार हे लय असं झालं आणि तसं झालं. पण मेडिटेशन असल्यावर आपण काय म्हणतो, बाबा झालं चुकलं, चल पुढच्या ह्याच्यात बघू. ओके सर. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ट्रेडिंग मध्ये मेडिटेशन खूप महत्वाचं आहे आणि खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो ते मेडिटेशन. तसं ते मेडिटेशन हे ट्रेडिंग मध्येच नाही, आपल्या दैनंदिन जीवनात पण वापरलं पाहिजे. आणि ट्रेडिंग हे आपल्या दैनंदिन जीवनाशीच अवलंबून. येस. तर ट्रेडिंग मध्ये जर्नल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आणि का? मेंटेन ठेवणं म्हणजे तसं आपल्या ज्या चुका झाल्या कंटिन्यू आपण सगळंच मनात तर नाही ठेवू शकत. काही गोष्टी आहेत त्या लिहून ठेवल्याच पाहिजेत की काही वेळ गेल्यानंतर आपण ते वाचून बाबा असं असं आपण इथं हे केलंय, किंवा काही गोष्टींचं कसं आपण आज लिहिलंय ते नंतर ते आपल्याला उपयोगी पण पडतं, असं आहे ते. तर सर आता खूप स्टुडंटचे फीडबॅक असे आहेत की चार्ट आपल्याशी बोलतो आणि आपण चार्टशी बोलतो, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते बोलतो म्हणजे ती आपल्याला कळतं. आपण एखादी गोष्ट त्यात बघून असं रिॲक्ट करत असेल, शेजारच्यानी बघितलं ज्याला माहिती नाही या गोष्टी, तो काय म्हणाली येडा आहे डोक्यात जरा, पण ते आपल्याला कळतं की बाबा इथून होणार आहे, ते सांगतोय असं तसं, त्या गोष्टी ही झाल्यावर कळतं ते. डेफिनेटली सर. तर स्टॉक मार्केट हे एक प्रकारचं जुगार आहे, म्हणजे दिस इज अ गॅम्बलिंग गेम, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्याला माहित नाही त्यासाठी जुगार आहे. माझा मित्र आहे त्याचा मामा, ते इतका पैसे घालवलं नसतं. ती हिरवी कॅन्डल आली की लावायचं पैसे आणि ती लाल झाली की संपायचं पैसे. स्टॉप लॉस माहित नाही काय नाही. ते असं थोडी आहे की चिमणी कावळ्याचं ते 10 रुपये टाकत्या, ते गोल फिरलं की चल झालं 100. तसलं नाही एक सायन्स आहे अख्खं यात. ज्याला कळालं त्यालाच कळालं. नक्कीच सर. म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी नॉलेज खूप महत्वाचं आहे. तर आपण फक्त ग्रीन कॅन्डल दिसली म्हणून ट्रेड घ्यायचा हे काही बरोबर नाही. त्यामध्ये 100% आपल्याला लॉसच होऊ शकतो, कोणत्या एखादी कंडिशन प्रिडिक्ट न करता. ओके सर. ग्रीन कॅन्डल म्हणजे तरी कशी की त्यात आहे, पण ती योग्य वेळी झाली तर ती कॅन्डल महत्वाची आहे. पडत्या मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल झाल्यावर तुम्ही काय त्यात पैसे टाकणार आहे? येस. तर ते कळण्यासाठी तर प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला आता कळतंय. तर त्यानंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला वेळ मिळतो की तुम्हाला वेळ काढावा लागतो? मला तर काढायलाच लागतो. एखाद्याला वेळ असेल पण मला काढायला म्हणजे लागतोच. कामामुळे टाइम नाही. आपलं एक रोजचं 1 तासभर बसायचं म्हणजे बसायचं. रोज जेवतोय, भूक लागते पोटाला, तर ह्याची पण भूक असणं गरजेचंच आहे. आपण काय म्हणाल की आज टाइम नाही उद्या करू,
मग ते उद्या पण तसंच राहू दे, काल पण नाही, आज पण नाही, 1-2 दिवसांनी ते आज बसलं ना ते उद्या पण बरोबर बसतं. डेफिनेटली नाहीतर सर. दर महिन्यात 1 तारीख येते, तसं प्रत्येक गोष्टीला ती यायची. 1 तारखेला करायला जावं, हे करू, ते होतच नाही. म्हणजे बरोबर आहे सर, प्रत्येक गोष्टीला जर टाइम दिला तर ते गोष्ट आपण 100% अचीव्ह करू शकतो, त्यामधून आपल्याला दिसतं. तर ट्रेडिंग करताना प्राइस वरती लक्ष दिलं पाहिजे की इंडिकेटर वरती लक्ष दिलं पाहिजे? प्राइस आणि इंडिकेटर दोन्ही महत्वाचे आहेत. इंडिकेटर काढणाऱ्यांनी पण एक त्याचं काय कॅल्क्युलेट असेल त्यानुसार काढल्यात, पण प्राइस महत्वाची आहे त्यात, की प्राइस चालली कुठं नक्की काय नाही, असं आहे ते. ओके. तर कॅन्डलस्टिकची नावं महत्वाची का आणि त्याचं काम महत्वाचं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याची कामच महत्वाची तशी, की की ही कॅन्डल नक्की काम कशाचं करते काय. एक असं उदाहरणार्थ आपलं गाड्यांच्या बाबतीत स्पोर्ट बाईक आणि आपली साधी स्प्लेंडर. स्पोर्ट बाईक आपण शेतात तर नाही नेऊ शकत, ते बाबा ताकदवर गाडी आहे स्पोर्ट बाईक, एखादी KTM म्हणा, ती पळायला ताकदीला खूप, पण ती शेतात नेल्यावर काय की तिच्या वजच बसणार नाही. पण स्प्लेंडर काय बाबा ताकद ताकद कमी आहे, पण ती शेतात ओझी टाका चालणार गाडी. तसं आहे यांचं थोडक्यात. यांची कामं आपण जाणून घेणं महत्वाची. नावं काय प्रत्येकाची जशी असतील तशी आहेत मग. येस सर. तर स्टॉक मार्केटचं प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं यासाठी कोणत्या प्रकारची वयाची अट आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगतं? वयाची अट नाही, पण करण्याची जिद्द पाहिजे. आता आपलं वय आहे करण्याचं, पण आपली जिद्द नाही. आपण काय म्हणाल चल जाऊ दे, ते करते ते बघू दे. आता काय काय जण 50-55 वर्षाची म्हातारी पण येतात, करतात म्हणजे डोकं आहे त्यांना. तर टेक्निकल ह्या ट्रेडिंग मध्ये टेक्निकल अनालिसिस अगोदर अवघड वाटत होतं, पण आता कसं तुम्हाला वाटतंय की आता म्हणजे एक इतकी खडतर प्रॅक्टिस केली आहे ना त्या मानाने, ते एक कळतं लगेच. सुरुवातीला त्यातल्या गोष्टी ह्या समजत नव्हत्या, की मार्केट चाललंय कुठं नक्की काहीच. एक काही वेळ गेल्यानंतर आपण प्रॅक्टिस केली तर कळतं की मार्केट आता खाली जाणार आहे काय ते. तर सर रिस्क मॅनेजमेंट बद्दल तुम्हाला काय सांगता येईल? रिस्क मॅनेजमेंट इतकी गरजेची आहे ना, की त्याशिवाय आपण ट्रेड घेणं लय चुकीचं आहे. ट्रेड दिसतोय तरी घ्यायचा नाही रिस्क मॅनेजमेंट नसेल तर. आपल्याला माहितीच नाही की इथं आपला लॉस किती होणार आहे, प्रॉफिट किती होणार आहे. तुम्ही काय तिथं पैसे लावणार आहे? फक्त माहिती की हा ट्रेड वरती जाणार आहे, तो तिथून पैसे लावले आणि तिथून खाली आला तर. अहो ते असं आहे की द्यायला खूप देणार, पण घेताना क्षण सुद्धा लावणार नाही घ्यायला. पण रिस्क मॅनेजमेंट नसेल तर तुमचं जर योग्य स्टॉप लॉस असेल, की त्या ठराविक लेवलला आपला लॉस बाबा आपल्याला काय वाटणार नाही, पण लावलाच नसेल स्टॉप लॉस तर त्यांनी जो पाहिजे तेवढे तो पैसे आपले घेऊ शकतो त्यातले. डेफिनेटली सर. त्याच्यानंतर आता जे तुमचे मित्र आहेत तर ते ट्रेडिंग करतायत, तर त्यांनी ट्रेडिंग करताना कोणत्या प्रकारची काळजी आणि का घेतली पाहिजे? शक्यतो माझ्या मित्रांमधले काही मित्र ट्रेडिंग करतात, त्यातले पण असे झालेले आहेत प्रॉफिटेबल बऱ्यापैकी. आणि त्यांचं मी शक्यतो त्यांचंच मी बघितलंय की स्टॉप लॉस ते लावाच म्हणतात. स्टॉप लॉस म्हणतात तू काही कर, पण स्टॉप लॉस वर पहिल्यांदा लक्ष दे. प्रॉफिट होणार हे लिहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीत, प्रॉफिट होणार, पण त्याआधी स्टॉप लॉस लाव. सर मला एक जाणून घ्यायला आवडेल की तुमच्याकडनं की ट्रेडिंग चालू करण्यासाठी एक साधारण म्हणजे किती रुपयांपासून आपण चालू करू शकतो? ज्यावेळी मला माहित नव्हतं त्यावेळी मी 10,000 पासून चालू केली, पण ज्यावेळी माहित झालं की एक प्रॅक्टिस गरजेची आहे, की ह्या छोट्या छोट्या गोष्टींतून आपण सुधारणार आहे, तेव्हापासून मी माझं जे डीमॅट अकाउंट आहे त्यात मी 500 ठेवलं. 500 रुपयापासून शक्यतो सगळ्यांनीच चालू करावी, हेच माझं मत आहे. ओके सर. तर ट्रेडिंग करत असताना स्टॉप लॉस किती महत्वाची भूमिका निभावत असतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? स्टॉप लॉस मेनच आहे थोडक्यात यात, कारण त्याच्यामुळे आपलं कॅपिटल वाचतं, त्यावर बऱ्यापैकी निर्भर होऊन येतात. म्हणजे स्टॉप लॉस एक प्रकारे आपलं जर मोठ्या प्रकारे आपल्याला ह्या स्टॉक मार्केटमधून रेव्हेन्यू जनरेट करत असेल, पण आपल्याला कोणत्याही प्रकारचं कॅपिटलच नसेल तर ती खूप आपल्यासाठी डिसएडव्हान्टेज ठरू शकते. तर त्यासाठी स्टॉप लॉस लावणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रॉफिट नंतर, पण पहिलं माझं कॅपिटल तरी वाचवलं पाहिजे. तो द्यायचं तेव्हा देणार, पण पहिले आपली रक्कम जी आहे ती आपल्या जवळ राहू द्या. येस 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 येस. ओके. तर स्टॉप लॉस आणि
प्रॉफिट या दोघांमध्ये सगळ्यात जास्त महत्व कोणाला देतात? पहिल्यांदा स्टॉप लॉसला, मग नंतर प्रॉफिटला. म्हणजे सुरुवातीला स्टॉप लॉस वरती फोकस पाहिजे. म्हणजे त्याला सुरुवातीला महत्त्व काय दिलं करायचं पाहिजे. आपण की स्टॉप लॉस लावायचा, त्यानंतर ट्रेड घ्यायचा. ओके. तर ट्रेडिंग मध्ये चुका होणं हे स्वाभाविक आहे का? तर त्याबद्दल तुम्हाला वाटतं? स्वाभाविक आहे. एखादी गोष्ट शिकताना सुरुवातीला चुका होणार. म्हणजे आपण सायकल शिकत असेल, तिला कडेला 2 नाही अजून एक्स्ट्रा चाकं लावलेले असतात, त्यावरून सुद्धा माणूस पडतो. नंतर आपण हळूहळू ती 2 चाकावर सायकल चालवतो. किंवा वळणाला आपण हँडल वळवलं आणि पॅन्डल मारल्यावर पाडणार, हे ठरलेलंच आहे. ती चूक सुधारली तर कळतं की आपल्याला वा असं असं आहे. त्यामुळे त्या चुका होणं गरजेचंच आहे थोडक्यात. त्यानंतर आपण काय असेल ते पुढे जाऊ शकतो. पण त्या चुका आपण करतोय, पण त्या आपल्याला चुका कळलेलं पण पाहिजे की कळ आपण ही मेन चूक म्हणजे बदलली. कळलं पाहिजे की ही चूक का झाली, ती उगाच झाली चूक, चल सोड बघू, म्हणजे ती परत जाऊन चूक होणार आहे. डेफिनेटली त्या चूक केली त्या तिकडे कोणत्या प्रकारचं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. त्यावर आपण एक प्रकारे सोल्युशन काढलं पाहिजे, ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तर त्यानंतर त्या चुकांमधून आपणच पुढे शिकत असतो. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या चुकांवर आपण रिॲक्ट कसं करेल त्याच्यावर अख्खा डिपेंड आहे की चूक सुधारण्यावर लक्ष दिलं तरच पुढे इम्प्लिमेंट आहे अख्खी. एवढंच. ओके. तर इंट्राडे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, तर सर त्याची प्रॅक्टिस कशी चालू आहे तुमची आता सध्या? फक्त आपण प्रॅक्टिस करतोय त्यावर सध्याच्याला ट्रेड एक छोट्या रकमेनेच घेतोय. इंडियन स्टॉक मार्केट, बँक निफ्टी, कमोडिटी आणि फॉरेक्स आणि क्रिप्टो करन्सी, तर या सर्वांमध्ये प्राइस ऍक्शन आपल्याला कशा प्रकारे मदत करते? सगळ्यामध्ये प्राइस ऍक्शन सेम असते, असं काय फरक नाही. फक्त हे जे फॉरेक्स मार्केट, क्रिप्टो मार्केट हे 24 तास चालू असतात आणि आपले फक्त एक 7-8 तास, काय दिवसातले 4-5 तास तेवढं चालू असतं की त्यामध्ये हे करायचं. पण ह्यात फॉरेक्समध्ये कसं की दिवसभर चालू, त्यांच्या त्यात मुवमेंट त्यांच्या कंटिन्यू राहतात. फक्त एवढंच की त्यांचं बाकीचं काय आहे ते करन्सी पेअर त्या लगेच आपल्याला कळत नाहीत. त्या करन्सी USD वगैरे काय अमेरिकन डॉलर, जॅपनीज डॉलर त्यानुसार आहे बाकीचं. तर आपला प्रॉफिटेबल ट्रेड हे आपली वाट बघत आहे, तर याबाबत आपल्याला काय सांगता येईल? प्रॉफिटेबल ट्रेड आपली वाट कधी बघतो? ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की सगळं बाबा ह्या गोष्टी आपल्यासोबत झाल्यात, पुढे जाऊन ह्या होणार आहेत, तेव्हा. त्यात पण प्रॅक्टिस म्हणजे मेन अख्ख्या गोष्टीत प्रॅक्टिसच महत्वाची आहे की काही करा तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे लागणारच. की आता बघितलं हे सोडलं तसं नाही. त्यामुळे तो प्रॉफिटेबल ट्रेड इतकी प्रॅक्टिस झाल्यानंतर तिथं तयार होतो ना. ह्याच्या आधी पण होत्यात, पण ते आपल्याला कळून येत नाही. प्रॅक्टिस झाल्यावर कळतं बाबा हा आपला प्रॉफिटेबल ट्रेड आहे, ह्यात आपण एवढे रुपये काढलेत, आपल्याला तेव्हा समाधान वाटतं. म्हणजे त्या प्रॉफिट काढण्यासाठी सर, तर एखादा ट्रेड घ्यायचा असेल, ओके, तर चार्ट समोर बसून राहणं योग्य असतं की जेव्हा संधी निर्माण होईल तेव्हा ट्रेड घेणं, तर हे आता हळूहळू जमते. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चार्ट समोर बसून राहायचं म्हणजे त्याआधी मेडिटेशन आपलं गरजेचं आहे. मेडिटेशन मुळे आपल्यात एक शांतता, संयम असं ह्या गोष्टी निर्माण होतात. तेव्हा आपण ती चार्ट समोर बसतो, तेव्हा ती गोष्टी कळतात की बाबा इथं असं असं चाललंय. जर आलोच चला आता इथून जाऊ दे, साईडवेज आहे, ते साईडवेज मधून कधी निघेल हे कुणालाच माहिती नसतं. ते फक्त बायर सेलर तेच ठरवतात की इथून हे करायचं ती करायचं. त्यामुळे तिथं बसणं गरजेचं आहे खूप. सर, नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की प्रॉफिटेबल ट्रेड अगोदर चुकीचे ट्रेड आपण कसे थांबवू शकतो? प्रॉफिटेबल ट्रेड अगोदर चुकीचे ट्रेड आधी शक्यतो चुका होत्यात, त्यानंतर आपण प्रॉफिटेबल ट्रेडकडे जातो. पण त्यात पण आपण असं करायचं नाही की सेलिंग चालू आहे आणि आपण बाईंगला बसायचं, तर मी मार्केट उचलतो इथून, तसं नाही. ओके सर. तर आपण लाईफ टाइम सपोर्ट हे उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्याला, तर याबाबत आपल्याला काय सांगता येईल? ती एक गोष्ट अशी चांगली केली आहे की असं की आज प्रॅक्टिस केली ती कंटिन्यू लक्षातच राहील. काही गोष्टी अशा असतात की एक डोळ्या खालून जातात पण ते आपल्या लक्षात येत नाही. नंतर त्या लक्षात येते की बाबा इथं आपल्याला हे कळली नाही गोष्ट. काय काय ठिकाणी कसं
की तुमचं झालं ना 1 महिन्याचं होतं, महिन्याच्या पुढे मग कोण तुम्ही कोण आम्ही. पण इथं त्या मानाने एक चांगलं आहे की आता मला टाइम भेटेल त्यानुसार येतो. सर आपले शिकवतात की बाबा विचारतात कसं काय, चालतं सगळं. मग त्यानुसार ह्या म्हणजे 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन देत त्या लेवलचं एज्युकेशन दिलं जातं. तर त्याच्यानंतर त्या कोर्सचे ड्युरेशन कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे तुम्ही एका प्रकारे तुमचा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर जेव्हा तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस येत असतील, कोणत्याही एक अडचण येत असतील, तर तुम्ही इथे येऊन प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही सरांचा गायडन्स घेऊ शकता. तर ते आपल्या अकॅडमीने तुम्हाला म्हणजे एक चांगल्या प्रकारचं दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीने शेअर मार्केटचे प्रॅक्टिकली एज्युकेशन घेणं हे गरजेचं आहे का, आणि याबाबत तुम्हाला काय सांगता येईल? ह्या आत्ताच्या येणाऱ्या काळात तर खूप गरजेचं आहे, कारण ठिकठिकाणी AI टेक्नॉलॉजी चालू झालेली आहे. आता एक 4-5 दिवसापूर्वी व्हिडिओ झालती, एलॉन मस्क, ते माहित असेल टेस्लाचं, त्यांची केस AI रोबोटनी कापली होती. जर सक्सेस झाला, नाव्यांचं हळूहळू कमी होईल. मग ते म्हणतील की आता मी एक चांगला नावी. पण थोडंफार AI आल्यामुळं मार बसणार आहे प्रत्येक गोष्टीला. आपल्याला पण टेक्नॉलॉजी या गोष्टी माहिती पाहिजेत. त्यामुळे आपण शेअर मार्केट शिकणं गरजेचंच आहे की बाबा एक साइड इन्कम कमी झाला तर इकडून दुसरीकडून आपला वाढला पाहिजे. डेफिनेटली सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेअर मार्केट शिकणं गरजेचं आहे, पण स्टॉक मार्केट शिकणं हे प्रॅक्टिकली शिकणं आणि 100% नॉलेज घेणं आणि मगच त्याच्यानंतरच ट्रेडिंग चालू करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? एखादी गोष्ट कळली नाही तरी आपण त्यात चाललोय, ते मग ते खूप चुकीचं झालं की ते एक जाणून बुजून केलंय आपण. पण माहिती सगळं माहिती नॉलेज आलंय आपल्याला, तेव्हा केलं तर ते एक सॅटिस्फाय होतं की बाबा चल झालंय. ओके सर, थँक्यू सो मच. तुमचा मोस्ट व्हॅल्युएबल फीडबॅक शेअर केला. तर आपल्या शारदा शेअर मार्केट अकॅडमीकडून तुमचं मनपूर्वक असे आभार मानतो, आणि नंतर आपण नक्कीच तुम्हाला इन्व्हाइट करू जेव्हा तुम्ही एक लेवल घालताल, एक चांगल्या प्रकारे यशस्वी सक्सेसफुल ट्रेडर बनताल. डेफिनेटली वी विल इन्व्हाइट यू. डेफिनेटली. थँक्यू सो मच सर. थँक्यू.